नमस्कार मित्रांनो, आज आपण महाभारताच्या एका महान पात्राबद्दल बोलणार आहोत, द्रौपदी। द्रौपदी केवळ एक पात्र नव्हे, तर ती धैर्य, श्रद्धा आणि न्यायासाठी लढण्याचे प्रतीक आहे। तिच्या जीवनातील संघर्ष, तिचे निर्णय आणि तिची महानता यामुळे ती भारतीय संस्कृतीत एक प्रेरणादायी स्त्री बनली आहे। पहिला भाग, द्रौपदीची ओळख। द्रौपदीचे जन्म एका अग्निकुंडातून झाला। ती द्रुपद राजाची कन्या होती आणि तिला पंचाली असेही म्हणत असत। तिच्या जन्मालाच एक दिव्य उद्देश होता, महाभारताच्या युद्धात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणे। द्रौपदीचे सौंदर्य आणि बुद्धिमत्ता अतुलनीय होती, परंतु तिचे जीवन सोपे नव्हते। दृश्य, स्वयंवराचे वर्णन। द्रौपदीचे स्वयंवर हे महाभारतातील एक महत्त्वपूर्ण घटना आहे। अर्जुनाने एक कठीण धनुर्विद्या साध्य करून तिचा विवाह जिंकला, पण नंतर परिस्थितीमुळे ती 5 पांडवांची पत्नी बनली। या निर्णयाला द्रौपदीने ज्या प्रकारे स्वीकारले, ते तिच्या संयमाचे आणि समर्पणाचे दर्शन घडवते। दुसरा भाग, द्रौपदीचे धैर्य। द्रौपदीचा सर्वात कठीण काळ होता, जेव्हा तिचा अपमान कौरवांनी सभेत केला। वस्त्रहरणाच्या त्या प्रसंगात तिने भगवान श्रीकृष्णाला शरण जाऊन धैर्य दाखवले। तिचा आत्मसन्मान आणि श्रद्धा तिला त्या संकटातून वाचवले। दृश्य, श्रीकृष्ण द्रौपदीला वस्त्र प्रदान करत आहेत। हा प्रसंग दाखवतो की न्यायासाठी संघर्ष करायला आपण कधीही मागे हटू नये। द्रौपदीने तिच्या अपमानाचा बदला घेण्यासाठी आणि धर्माच्या प्रस्थापनेसाठी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले। तिसरा भाग, द्रौपदीचे योगदान। महाभारतातील युद्ध फक्त पांडव आणि कौरवांमधील नव्हते, ते धर्म आणि अधर्म यांच्यातील होते। द्रौपदीने या युद्धाच्या मागील प्रेरणा दिल्या। ती केवळ पत्नीच नव्हती, तर एक चाणाक्ष सल्लागार, एक धैर्यशील स्त्री आणि धर्मासाठी लढणारी योद्धाही होती। दृश्य, द्रौपदी पांडवांना प्रोत्साहन देत आहे। तिच्या धैर्यामुळेच पांडवांना त्यांच्या कर्तव्यात ठाम राहण्यासाठी प्रेरणा मिळाली। चौथा भाग, द्रौपदीचे आधुनिक काळातील महत्त्व। आजच्या काळातही द्रौपदी आपल्याला शिकवते की संकटे कितीही मोठी असली तरी त्यांना धैर्याने सामोरे जावे। ती स्त्री शक्तीचे प्रतीक आहे। तिने आपले आत्मसन्मान आणि आदर्श कधीही सोडले नाही। दृश्य, एका आधुनिक स्त्रीचे संघर्ष करताना दाखवताना। द्रौपदीची कथा आपल्याला शिकवते की जीवन कितीही कठीण असले तरी न्यायासाठी लढा दिलाच पाहिजे। समारोप, महाभारताच्या पार्श्वभूमीवर। तर मित्रांनो, द्रौपदीचे जीवन म्हणजे धैर्य, श्रद्धा आणि संघर्षाचे प्रतीक आहे। तिची कथा आपल्याला शिकवते की परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी आपले आदर्श आणि स्वाभिमान यांना कधीही सोडू नये। तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर इतरांपर्यंत पोहोचवा। द्रौपदीसारख्या स्त्रियांचा आदर करा आणि त्यांच्याकडून प्रेरणा घ्या। धन्यवाद।